हाय, मी रेखा. मी माझं सामान खाली ठेवत म्हटलं. माझ्याकडे जराही वर न बघता ती तिच्या पर्समधलं सामान खालीवर करत राहिली. मला जरा विचित्र वाटलं, पण तरीही तिच्याच सोबत अजून याच खोलीत पुढील कितीतरी दिवस काढायचे आहेत या विचाराने मी पुन्हा एकदा बोलण्याचा प्रयत्न केला. काय नाव आहे तुझं? अबोली. अजूनही तिने माझ्याकडे पाहण्याची तसदी घेतलेली नाही. वा, काय मस्त नाव आहे, ही माझी उत्स्फूर्त प्रतिक्रिया होती. मनात आलं, खरंच ही अबोल असेल तर माझं काय होईल. कपाटाची भिंत तिच्या माझ्यामध्ये होती, त्यामुळे हवी तितकीच जवळीक साधता येणार होती. तरीही हवी तितकी प्रायव्हसीसुद्धा मिळणार होती. तिचं सामान अत्यंत व्यवस्थित लावून ठेवलेलं दिसत होतं. ते पाहूनही बरं वाटलं. खिडकीकडच्या बाजूच्या बेडवर ती होती, त्यामुळे मला मधला किंवा दाराकडचा बेड घेता येणार होता. माझी नजर इकडे तिकडे फिरत असताना अचानक पाहिलं तर अबोली माझ्याकडे एकटक निरखून पाहत होती. माझं तिच्याकडे लक्ष जाताच ती म्हणाली, वेलकम. मी हसले. मनात म्हटलं, दिसते तितकी शिष्ट नसावी. तू मधल्या बेडच्या क्युबिकलमध्ये ये, दाराकडे नको, ती म्हणाली. आणि ते ऐकून खूप बरं वाटलं. म्हणजे हिच्या मनात मी हिच्या बाजूला असावं, एका अर्थानं जवळ असावं असं वाटतंय. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. मी माझ्या बेडवर गेले, सर्व सामान काढून ठेवलं तर ती स्वतः उठून आली आणि म्हणाली, तुला मदत करू का? मी म्हटलं, नाही मदत नको, पण तू इथे बसलीस गप्पा मारत तर मला बरं वाटेल. ती बसली. मी आधी बॅगेतले कपडे वेगवेगळे काढून गठ्ठे करायला लागले तर मध्येच एखादा कपडा पाहून, काय मस्त रंग आहे, अगं किती सुंदर टॉप आहे, वा वा वा, काय डिझाईन आहे गं, वगैरे वगैरे ती बोलत बसली. मग मलाही हुरूप आला. तिच्याबद्दल खूप जाणून घेता आलं. पंढरपूर जवळच्या खेडेगावातनं ती आली होती. तिचे वडील मुंबईमधल्या नावाजलेल्या हॉस्पिटलमध्ये सर्जन आणि आई सामाजिक कार्य करते. कोणे एकेकाळी ती मुंबईतच राहायची, पण तिसरीत असताना तिची रवानगी तिच्या आईच्या आईकडे म्हणजे पंढरपूरच्या आजीकडे झाली. शालेय शिक्षण संपल्यावर तिच्या आईने तिला पुण्याच्या एका हॉस्टेलमध्ये टाकलं. तिथे 12वीपर्यंत शिकून आता आर्किटेक्ट होण्यासाठी ती या हॉस्टेलवर आलेली होती. मीही तिला माझ्याबद्दल सगळं सांगितलं. बोलता बोलता म्हटलं, मला वडील नाही आहेत. तर पटकन म्हणाली, मला वडील असून नसल्यासारखे आहेत. तिच्या या वाक्यावर मी तिच्याकडे आ वासून पाहायला लागले तर ती तिथनं उठून निघूनच गेली. माझं सामान लावून झालं तेव्हा आमच्या खोलीत अजून एक मुलगी आली. तिच्यासोबत आई, मावशी, मैत्रीण वगैरे होते. नितळ गोरा चेहरा, शेलाटा बांधा, उंच टाचेच्या सँडल्स आणि चेहऱ्यावर बेफिकिरी भाव. ती सोडून तिच्याबरोबरचे सगळे माझ्याशी खूप बोलले. मी कुठून आली आहे इथपासून ते हिची काळजी घे इथपर्यंत सगळं. ती आली तेव्हा अबोली तिथे नव्हती. अबोली परतली तेव्हा तिने मला या नवीन मुलीचं नाव काय म्हणून विचारलं, पण मी तर तिचं साधं नावही विचारलेलं नव्हतं. मग आम्ही दोघी तिच्याकडे गेलो. तिचा चेहरा खूप उदास वाटला. साहजिकच होतं ते, इतके सगळे तिला सोडायला आले होते ना. आता तिला एकटं एकटं वाटत असणार. मी म्हटलं, मी रेखा, ही अबोली. तुझं नाव काय? नताशा, असं म्हणत तिने मोबाईल उचलला आणि ती दाराबाहेर निघूनही गेली. तिच्या वागण्याचं कारण लवकरच कळलं. तिच्या मनाविरुद्ध तिला हॉस्टेलमध्ये आणून सोडलं होतं. नताशा एका कपड्याच्या व्यापाराची मुलगी, तीही एकुलती एक. सायन्सला चांगले गुण मिळाल्यावर तिला इंजिनिअरिंगला जायचं होतं, पण दरम्यान ती आर्किटेक्टची परीक्षा म्हणजे CET पास झाली होती. त्यामुळे तिने याच क्षेत्राकडे जावं असं आईवडिलांनी सुचवलं. नताशाला मात्र नाशिक सोडायचं नव्हतं. तिथे आयुष्य गेलं होतं आणि तिथेच तिला तिच्या जीवनाचा साथीदारही भेटला होता. त्या दोघांची ताटातूट करण्यासाठी नताशाच्या आईवडिलांनी तिला इथे धाडलं होतं.
नताशा आबोली इतकी बोलकी नसली तरी मनात काही ठेवणारी नव्हती. पहिल्याच भेटी तिने तिची जीवनगाथा आम्हा दोघींना ऐकवली होती. नताशाचे वडील गुजराती आणि आई महाराष्ट्रीयन, त्यामुळे दोन्ही भाषांवर तिचं प्रभुत्व होतं. पहिलाच दिवस असल्यामुळे आम्ही तिघी सोबतीनं बाहेर पडलो. कॉलेजची बिल्डिंग पाहून आलो. कॅन्टीन, मेस, जिमखाना, स्विमिंग पूल, लायब्ररी, गार्डन, शॉप्स सगळंच त्या परिसरातच होतं. प्रवासानं दमल्यामुळे असेल किंवा पहिलाच दिवस असल्यामुळे असेल, तिघींनाही अस्वस्थ वाटत होतं. रात्री उशिरापर्यंत आमचे फोन चालू होते. केव्हा तरी आम्हाला झोप लागली. अलार्मनं जाग आली तेव्हा दोघीही उठून तयार झालेल्या दिसल्या. मीही पटकन तयार झाले. मेसमध्ये नाश्ता करून आम्ही कॉलेजमध्ये गेलो. आमच्या वर्गात 30 मुली आणि 5च मुलगे होते. आमच्या सगळ्या फॅकल्टीबद्दल आम्हाला माहिती दिली गेली. एकंदरीतच अभ्यासक्रम, टाईमटेबल, इतर कार्यक्रम, शिस्त वगैरेबद्दल माहिती दिली गेली. मी मनापासून शिकण्यासाठी इथे आले होते, त्यामुळे मला ते ऐकण्यात खूप आनंद मिळत होता. जून महिन्यातल्या पावसामुळे असेल, हवेतही आल्हाददायक गारवा जाणवत होता. हॉलमधून बाहेर पाहताना सगळीकडे हिरव्यागार झाडांनी नटलेला परिसर सुखावत होता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आईपासून सुटका झाल्यासारखं वाटत होतं. रोज इतक्याच वाजता उठायचं, हेच खायचं, कुठे गेलीस, केव्हा येणार, कोणाशी बोलतीयस, या सगळ्या प्रश्नांचा भडीमार संपलेला होता. त्या दिवशी इतर मुलींचीही ओळख झाली. एकंदरीत आपलं चांगलं जमेल असं वाटून गेलं. आबोलीच्या आईवडिलांचा डायव्होर्स झाल्याचं तिने सांगितलं तेव्हा माझ्याही डोळ्यात पाणी आलं. आई कधीतरी भेटायला यायची, पण वडिलांनी तिची कधीच चौकशी केली नाही. आबोली ही त्यांची मुलगी नाही हा त्यांना संशय होता आणि यावरून आईवडिलांची भांडणं व्हायची. त्याला कंटाळून एकदा आईने घर सोडलं. आबोलीला या आजीकडे आणून ठेवलं आणि ती सिमल्याच्या कुठल्याशा आश्रमात समाजसेवा करण्यासाठी निघून गेली. महिन्यातून एकदा आईचा फोन असायचा, तेव्हा आबोली 2 मिनिटांच्यावर तिच्याशी बोलत नसे. मात्र आजीला फोन करून तिच्याशी तासनतास गप्पा मारायची. हे पाहिलं होतं मी. नताशा मात्र आईवडिलांशी मोजकंच बोलायची, मात्र तिच्या सख्याशी तासनतास गप्पा करायची. त्याचा फोनसुद्धा तिचा मूड पूर्णत्वानं बदलून टाकायचा. आई कशीही असली तरी माझ्या चांगल्यासाठी ओरडायची हे आत्ताशी कळू लागलं होतं. मी तिला स्वतःहून फोन करायचे तेव्हा ती किती खुश व्हायची. ती माझ्याशिवाय किती एकटी पडली असेल हे आतून जाणवायचं. तसं ऑफिसच्या कामात ती पूर्ण घडलेली असली तरी रात्री माझ्यासाठी अस्वस्थ होतच असणार हे जाणवायचं मला. मी माझ्या आईबद्दल फार बोलते असं आबोली म्हणायची, पण मी अजून कोणाबद्दल बोलणार, मला आहेच कोण. आम्हा तिघींनाही वेगवेगळ्या समस्या होत्या, आपापले वेगवेगळे प्रश्न होते. तरीही घरापासून दूर आम्ही एक कुटुंब म्हणून राहत होतो. मी तोच विचार करते की घरात 4 माणसं असली तरी ते वेगवेगळ्या रूममध्ये झोपतात. त्यांच्या खाण्याच्या, बाहेर जाण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे ते दिवसभरात फक्त काही तासच एकमेकांना भेटतात. पण आम्ही तिघी एकाच वेळी उठायचो, एकत्रच नाश्ता जेवण घ्यायचो, एकत्रच कॉलेजमध्ये जायचो, कोणत्याही प्रोजेक्टवर तासनतास एकत्रच काम करायचो आणि शेवटी झोपण्यासाठीही एकाच खोलीत यायचो. म्हणजे कुटुंबासारखंच किंवा कुटुंबातल्या 2 सदस्यांपेक्षाही कितीतरी जास्त काळ आम्ही एकत्र घालवायचो. फळं आणली तर आबोलीच कापणार, भेळ मीच बनवणार, नताशाच्या घरून गाठी आल्या तरी ती अख्खी पिशवी मलाच सुपूर्द करणार. एकमेकींच्या संगतीत राहून आम्ही एकमेकींच्या सवयींना, स्वभावाला जाणून दिवस काढत होतो. कामाचा ताण वाढत होता. मी अधूनमधून घरी यायचे, मित्रमैत्रिणींना भेटायचे आणि फ्रेश होऊन जायचे, पण नताशा घरी जायलाच तयार नसायची. तिच्या घरून त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर खूप खायचं प्यायचं आणून द्यायचा. इथे काही काम नसलं तरी नताशा खूप काम आहे असं सांगून घरी जाणं टाळायची. याउलट आबोलीला नेहमी आजीकडे जायचं असायचं. पण हळूहळू माझ्या लक्षात आलं की तिची आर्थिक परिस्थिती तशी चांगली नसल्यामुळे तिला फारसं जाता यायचं नाही आणि मग त्यामुळे तिची चिडचिड व्हायची. मुलींचं हॉस्टेल असल्यामुळे नताशाचा तो मित्र तिला भेटायला यायचा तेव्हा त्याला बाहेर थांबायला लागायचं.
आम्हाला तिच्या वतीनं खूप खोटं बोलावं लागायचं. एकदा नताशाची आई तिला भेटायला आली. त्यांचं बोलणं मला स्पष्टपणे ऐकू येत होतं. तू मला मनाविरुद्ध इथे पाठवलंयस. माझं इथे मन लागतच नाही आहे. अगं, तुला तुझे डॅडी माहिती आहेत ना, ते माझं काही ऐकतच नाही. तू त्यांना मिळालेली आहेस. असेल ग, तुझ्या भवितव्याची मला काळजी आहे. माझं भवितव्य निहार आहे. अगं निहार आपल्या तोलामोलाचा नाही आहे. या विषयावर मला बोलायचं नाही आहे. आजही निहारच माझं सर्वस्व आहे. हे बघ, तू इथे राहिलीस तर हळूहळू त्याला विसरशील. मी मेल्यावर सुद्धा त्याला विसरणार नाही. हे बघ बेटा, तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. आमचं सर्वस्व आहेस तू. तू अशा मरणाच्या गोष्टी करू नकोस ग. मला जगण्यासाठी फक्त निहारच हवा आहे, हे लक्षात घ्या ना तुम्ही. तो इथेही भेटायला येतो तुला, हे आम्हाला कळलं आहे. तुझे डॅडी तुला माहिती आहेत अगं, ते काहीही करू शकतात. तू मला धमकी देण्यासाठी इथे आली आहेस का? नाही ग बाळा, समजावण्यासाठी. तुझं बोलणं झालं असेल तर तू जाऊ शकतेस. हे बघ बेटा, प्लीज इनफ. तू जा. परत परत येत जाऊ नकोस. मला त्रास होतो. आईचा त्रास होतो? बेटा. त्यानंतर हातातली कोणती तरी वस्तू धाडकन खाली फेकून नताशा खोलीच्या बाहेर गेली. त्या आवाजानं मीही दचकले. मग 5-10 मिनटं बसून तिची आई माझ्याकडे आली. तिने मला विचारलं, बेटा तुझ्याशी बोलू शकते? अहो हो मावशी, बोला की. मला विचारायचं आहे की नताशाला भेटायला कोणी येतं का ग इथे? मला तरी नाही माहिती. नताशा खुश आहे का ग इथे? कदाचित. मी म्हटलं तेव्हा तिच्या आईला डोळे टिपताना मी पाहिलं. जड पावलांनी तिची आई बाहेर गेली. खाली ऑडी गाडी उभी होती. त्याच्यात ती बसली, निघूनही गेली. मग खूप वेळानं नताशा परतली. त्या दिवशी आग्रह करूनसुद्धा ती जेवायला आली नाही. आबोली म्हणाली, नताशा किती लकी आहे, काय मस्त गाडी आहे तिची. मी म्हटलं, गाडी असून उपयोग काय? तिचे डॅडी राक्षस आहेत, राक्षस. राक्षस? तू पाहिलंस का ग त्यांना? आबोलीने आश्चर्याने विचारलं. अगं, राक्षस म्हणजे वाईट माणूस. ते वाईट आहेत? अगं, वाईट म्हणजे नताशाला जबरदस्तीनं त्यांनी या कोर्सला पाठवलं. तिला इंजिनियर व्हायचं होतं. हां, आणि शिवाय तिचा तो असो ग, आपल्याला काय करायचं आहे? असं म्हणत आम्ही खोलीत परतलो. खोलीत अंधार होता. आम्ही घाबरलो. लाईट लावला तर नताशा रडत झोपलेली होती. आम्ही तिच्या बेडवर बसलो. तिला खूप समजावून सांगितलं तरी ती रडायची थांबेना. इतक्यात तिच्या बॉयफ्रेंडचा फोन आला. ती रडत रडत त्याच्याशी बोलली. त्यांनीच बहुतेक तिला शांत केलं. मेसमधनं आम्ही बटाट्याची भाजी आणि पुऱ्या आणल्या होत्या. ते आग्रहानं तिला खायला घातलं. मग खूप उशिरापर्यंत गप्पा मारून आम्ही झोपलो. कॉलेजमध्ये लेक्चर चालू असताना आबोलीला ऑफिसमधनं कोणीतरी बोलवायला आलं. ती तिथून रडतच परतली. तिच्या आजीनी तिच्या दुसऱ्या टर्मची फी भरलेली नव्हती. तिला फोन केल्यावर अजून काही दिवस तरी तिला पैसे पाठवता येणार नव्हते हे कळलं. त्यामुळे ती डिस्टर्ब होती. माझी फी माझी आई किती मुश्किलीनं भरते ते मला माहिती होतं. त्यामुळे तिला ही मदत करणं मला शक्य नव्हतं. नताशाला ते सहज शक्य होतं, पण ती तिच्या वडिलांशी तर एक शब्दही बोलायची नाही. आणि आई भेटायला आली तर त्या दोघीत फक्त वाद व्हायचा. त्यामुळे मला नेमकं काय करावं ते कळेना. आठवडाभरानं तिच्या फीचे पैसे आले असं तिला सांगण्यात आलं. तिने आजीला फोन केला तेव्हा तिला कळलं की तिच्या फीचे पैसे वडिलांनी पाठवले. त्या दिवशी ती इतकी डिस्टर्ब होती की मला म्हणाली, मला शिकायचंच नाही आहे. मी तिला समजावलं की जेव्हा तू कमवायला लागशील ना तेव्हा त्यांचे पैसे परत करून टाक. तिला ते पटलं नाही, पण तिच्याकडे दुसरा काही पर्यायच नव्हता. मध्यंतरी आईला बरं नव्हतं, पण तिने मला कळवलं नाही म्हणून मी आईवर खूप चिडले. मग मलाच वाईट वाटलं. मला टेन्शन येऊ नये म्हणून बिचाऱ्यांनी कळवलं नसेल इतकंही मी समजावून घेऊ नये. अभ्यास वाढत होता, दिवस पुरत नव्हता. अर्धी रात्र अभ्यासातच जायची.
प्रीती, नेहा, आकांक्षा याही बाजूच्या खोलीमधल्या आमच्या मैत्रिणी आमच्या सोबतीनं अनेक विषयांवर चर्चा करण्यासाठी यायच्या. घरच्यांबद्दलचा विचार करण्यासाठी तसा वेळच मिळायचा नाही. पहिल्या वर्षाची परीक्षा जवळ आली होती. आम्ही सर्वच अभ्यासात गर्क होतो. निहारचा खूप दिवसांपासून फोन नाही असं नताशा म्हणाली बरं का. आबोलीने मला सांगितलं, हे बघ आत्ता आपण अभ्यास करायला हवा. परीक्षा जवळ आली आहे ना, या विचाराने त्यांनी तिला फोन केला नसेल. मी म्हटलं आणि आम्ही परत अभ्यासाला लागलो. 2 दिवसांनंतर आमचा शेवटचा पेपर होता. त्यानंतर महिनाभरासाठी आम्हाला सुट्टी मिळणार होती. आम्ही सगळ्याच जणी आनंदात होतो. अचानक आबोली किंचाळली. तिचा आवाज ऐकून मी नताशाकडे धावले. नताशा जोरजोरात रडत होती. आबोली तिला समजावून सांगत होती. पण नताशा काहीही ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हती. थोडंसं बोलल्यावर मला कळलं की निहार बाईक चालवत असताना त्याला ट्रकने उडवलं आणि तो जागच्या जागी ठार झाला. या घटनेला आठवडा झाला आणि आत्ता ही बातमी नताशाला कळली होती. माझेही डोळे भरून आले. कोणत्याही परिस्थितीत तिला समजावणं भाग होतं, कारण 2 दिवसांनी आमचा शेवटचा पेपर होता. तिला समजावण्याचे आमचे सगळे प्रयत्न निष्फळ ठरले. ती रात्री जेवायला आलीच नाही. खरं तर आम्हालाही जावंसं वाटेना, पण तिच्यासाठी काहीतरी खायला आणावं म्हणून आम्ही गेलो, कारण खाल्ल्याशिवाय तिला झोप येत नाही हे आम्ही दोघीही जाणून होतो. आम्ही एकमेकींशी एकही शब्द न बोलता 2 घास पोटात ढकलून 2 पोळ्या आणि भाजी घेऊन मेसमधनं परतलो. नताशा तिच्या बेडवर नव्हती. वॉशरूम किंवा बाथरूममध्ये गेली असेल म्हणून आम्ही अर्धा तास वाट पाहिली, तर ती तिथेही गेलेली नव्हती. शेजारपाजारच्या खोल्यांमध्ये तिची चौकशी केली तर तिथेही ती नव्हती. तिचा फोन बेडवरच पडलेला होता. आम्ही दोघी घाबरलो. मेट्रनला सांगितलं. तिने सिक्युरिटी वगैरेंना सांगून तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण नताशा सापडलीच नाही. शेवटी तिच्या घरी फोन केला तर ते मेट्रनवर खूप चिडले. तिचे आईवडील काही तासातच हॉस्टेलवर पोहोचले. मी पहिल्यांदाच तिच्या वडिलांना पाहत होते. 6 फूट उंच, निळ्या डोळ्यांचे ते गोरेपान हँडसम डॅडी लहान मुलांसारखं धाय मोकलून रडत होते. आई चिडून मेट्रनला ओरडत होती. पोलीस आले. आम्हा दोघींना तर 3-4 तास त्यांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागलं. शेवटपर्यंत आम्ही तिच्या निहारबद्दल अजिबात बोललो नाही. कसं आम्हाला ते जमलं कोणास ठाऊक. त्या रात्री मी आणि आबोली एकाच बेडवर झोपलो कसल्या? रात्रभर रडलो. नेमकी नताशा कुठे गेली असेल? तिच्या निहारकडे? श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात प्रतिभा सराफ यांच्या अनाकलनीय या कथासंग्रहातली कथा नताशा कुठे गेली असेल. कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. या कथेचा व्हिडिओ लाईक करा. ही कथा आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर सर्वत्र शेअर करा. आणि हां, तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. आत्ता वरती जो माझा फोटो दिसतोय ह्या फोटोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येईल हे लक्षात घ्या. सबस्क्राईब केल्यानंतर शेजारी घंटीचं चिन्ह आहे बेल आयकॉन, तेही प्रेस करा. येणाऱ्या पर्यायातनं ऑल हा पर्याय निवडा, म्हणजे मी कुठलीही कथा किंवा कादंबरीचा भाग चॅनलवर अपलोड केला की ताबडतोब त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. चला श्रोते हो, भेटूयात पुन्हा दीपक रेगे कथाकथन चॅनलवर, कारण दीपक रेगे कथाकथन चॅनल म्हणजे कथा आनंदाचा अत्युच्च ठेवा.